जगाला वाटलं तू हरलास. आज तू शांत आहेस, कारण तू कुणाला उत्तर देत नाहीस. जग मोठ्या आवाजावर विश्वास ठेवते, शांततेवर नाही. म्हणून जे लोक शांत राहतात, त्यांना लगेच हरलेलं ठरवलं जातं. स्वामी म्हणतात, शांत माणूस कधीच हरलेला नसतो. तो समजून गेलेला असतो, कुठे गोंधळ घालायचा आणि कुठे शांत बसायचं. तू उत्तर देत नाहीस, म्हणजेच तुला उत्तर येत नाही, असं काही लोक समजतात. तू तुझे दुःख हसण्यामागे लपवतोस, म्हणून लोक तुला हलक्यात घ्यायला लागतात. पण त्यांना माहीत नसते, प्रत्येक वेळी जिंकणे म्हणजेच विजय नसतो. काही लढाया ह्या न लढताही जिंकल्या जातात. तू आज गप्प आहेस, हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. तू रोजातून थोडा थोडा तुटतोस, तरी पण आतून उभा आहेस. तू लढत आहेस, ते कुणाला दिसत नाही. तू स्वतःला सावरतोयस, पण कुणाला कळत नाही. आणि म्हणूनच जगाला वाटते की तू हरलास. पण सत्य हेच आहे की तू हरलेला नाहीस. तू आतून स्वतःला सावरत आहेस, मजबूत बनवत आहेस, एका मोठ्या लढाईसाठी स्वतःला तयार करत आहेस. स्वामी म्हणतात, ज्याला देवावर विश्वास आहे तो शांत राहतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. कारण खरे आणि संयमी माणसालाच देव दिशा दाखवत असतो, जबाबदारी देत असतो. आज तू शांत उभा आहेस, म्हणूनच लोकांना वाटत असेल की तू हरलास. पण तू बदलत आहेस, आणि माणूस जेव्हा बदलतो तेव्हा स्वामी त्याच्या पाठीमागे उभे राहतात. आज जे लोक तुला नावं ठेवत आहे, उद्या तेच बोलतील, तो शांत राहिला म्हणूनच आज वाचला. आज तू शांत आहेस, तर समजून जा की तुझ्यासाठी काहीतरी सुंदर घडत आहे. सगळं चांगलं होणार आहे. ही शांतता शिक्षा नाही, तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आजचा स्वामींचा संदेश तुला आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब कर.